श्री स्वामी समर्थ. गाताडीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी. चला तर मग बनवूयात. सर्वप्रथम कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे व त्या तेलामध्ये आपल्याला ह्या भाजीसाठी जी ग्रेव्ही लागते त्याच्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे थोडा. त्यासाठी मी घेत आहे धने 2 चमचे, खोबऱ्याचे काप, अशा पद्धतीनं खोबरं चांगलं भाजल्यावर त्यात आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. तसेच थोडे तीळ, थोडी खसखस, हा मसाला अशा पद्धतीने चांगला भाजून घेऊन थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. आणि परत 1-2 चमचे तेल घ्यायचं आहे. आता त्या तेलामध्ये कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान कलर आला आहे. आता तेही आपण थंड करायला काढूयात एका प्लेटमध्ये. ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत. आता ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी घेत आहे मी पाणी. त्यामध्ये मीठ घालूयात थोडं. स्वच्छ घ्यायच्या आहेत त्या शेंगा. ह्या धुतलेल्या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण. आता हा जो भाजून घेतलेला मसाला आहे तो आपल्याला मिक्सर करून घ्यायचा आहे. हा मसाला आपण बारीक मिक्सर करून घेऊयात. अशा पद्धतीनं हा मसाला बारीक करून घेतला आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी घेत आहे तेल. तेल चांगलं तापलं आहे. मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालूयात. जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत. लगेच आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडी कोथिंबीर. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. हिंगपूड घालूयात. आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट चांगली भाजली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो.
थोडं मीठ घालूया. टोमॅटो चांगला भाजला की त्यामध्ये आपल्याला मिरची पूड घालायची आहे. आपल्या आपल्या चवीनुसार आपल्याला जर तिखट जास्त आवडत असेल तर जास्त तिखट घालायचं आहे. गरम मसाला, हळद पूड, कसुरी मेथी, आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला शेंगा जे आहेत, शेवग्याच्या शेंगा त्या घालायच्या आहेत. शेंगा थोड्या परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये, फोडणीमध्ये. शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये. आता हा जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे, खोबरं, तीळ, खसखस, धन, तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला. अशा पद्धतीनं हा मसाला चांगला मिक्स झाला आहे. आता त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. थोडा गूळ घालूयात. आता ही जी भाजी आहे ती आपण झाकून ठेवूयात शेंगा शिजण्यासाठी. आता आपल्याला ह्या शेंगा शिजल्या आहेत का ते बघायचं आहे. शेंग थोडी मऊ लागली तर हाताला शिजलं असं समजायचं. तर ह्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. मी गॅस आता बंद करत आहे. आपली भाजी तयार झाली आहे. थोडी कोथिंबीर घालूयात आपण त्यामध्ये. अशा पद्धतीनं तयार आहे गावरान झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी. तुम्हीही ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागते. तसेच माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईकही करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.